नमस्कार. सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर भाजी पाहून तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आजची आपली रेसिपी. तर आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी हरभऱ्याची पातळ गरगटी भाजी. तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण हरभऱ्याची ओली भाजी किंवा घोळाना कसा बनवायचा ते पाहिलेलं आहे. आज आपण ही चुरलेली अशी भाजी पातळ कशी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. ही भाजी जर एकदा खाल्ली तुम्ही तर दुसरी पालेभाजी खायची अजिबात इच्छा होत नाही. एवढी टेस्ट ह्याची भारी असते आणि करायला पण एकदम सोपी. अशी छान चुरून 2 दिवस मी उन्हात ही वाळून घेतलेली आहे भाजी आणि अशी चुरून घ्यायची. आता ही हातानेच लगेच पटकन चुरली जाते. ही वाळल्यामुळे एकदम कडक वाळलेली. गावाकडं वर्षभर टिकवण्यासाठी अशा पद्धतीने वाळून ही भाजी ठेवली जाते. चुरून घेतलेली मी ही भाजी. ह्याच्यात काड्या वगैरे जर जाडसर असतील तर त्या काढून घ्यायच्या. आणि अगोदर आपण आता हे आदण ठेवून घेऊ. भाजीसाठी पातेलं ठेवायचं. 2 चमचे तेल घातलेले. आता फोडणीसाठी मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यानंतर लसूण घालायचा. लसूण जरा जास्त घालायचा म्हणजे चव भाजीला छान लागते लसणामुळे. अजून थोडीशी अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. एक तांब्या पाणी घालायचे. आता आपल्याला भाजी बनवायला तुम्हाला जेवढी कमी जास्त जेवढी भाजी बनवायची तेवढं तुम्ही पाणी घालू शकता त्याच्यामध्ये. आता आपण आदण येईपर्यंत सर्व साहित्य ह्याच्यामध्ये भाजीमध्ये घेऊ. ताटामध्ये भाजी चुरलेली घेतलेली आहे. मीठ, मूग डाळ 2 चमचे, ज्वारीचं पीठ, कच्च्या शेंगदाण्याचं 2-3 चमचे कूट घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे मिक्सरला वाटून. आता हे सर्व साहित्य काय करायचं खालीच असं मिक्स करून घ्यायचं छान हाताने. म्हणजे भाजीमध्ये आत टाकल्यानंतर गाठी वगैरे होत नाही तर पिठाच्या. एकदम साधी सोपी पद्धत आहे. अगदी सहज करता येईल असं कोणीही करू शकेल. पण ह्या भाजीची चव एकदम अप्रतिम चव लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा या पद्धतीने. आणि इथं एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस पाण्याला आपल्या उकळी येईन आदनाला त्यावेळेसच ही भाजी ह्याच्यामध्ये घालायची. म्हणजे छान चटकदार एकदम चवदार लागते भाजी. आणि एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने अशी हटून घ्यायची म्हणजे गाठी वगैरे होत नाहीत पिठाच्या. थोडी 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 सोडायची वरून भाजी. मूग डाळीच्या ऐवजी तुम्ही दुसरी पण डाळ कोणतीही हरभऱ्याची किंवा ह्याची तुरीची कोणती मसूर तेही घालू शकता तुम्ही. हिरवी मिरची घातलेली मी. तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घातली तरी पण भाजीला चव खूप छान लागते. छान हटून घ्यायची. शिजायला पण जास्त वेळ लागत नाही कारण वाळून चुरलेली ही भाजी पटकन शिजते लगेच 5 ते 7 मिनटात. थोडासा दाटसरपणा आला की बंद करायचा गॅस. ज्वारीची भाकरी, चपाती, भात कशाबरोबरही ही भाजी खूपच छान लागते. चव ह्या भाजीची गावाकडं अशा पद्धतीने ही भाजी बनवतात. अचानक कोणी पाहुणे घरी आले किंवा भाजीला काही नसेल तर ज्वारीची भाकरी आणि अशी हरभऱ्याची भाजी बनवली जाते. खूपच छान आणि चवदार लागते. आणि एक सांगायचं विसरलंच तुम्हाला, आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर तुमच्या सहकार्याने आशीर्वादाने पूर्ण झालेले आहेत. तरी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच. असेच सहकार्य आणि आशीर्वाद राहू द्या. आणखी तुम्ही कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. 5 ते 7 मिनटात आपली भाजी अशी मस्त दाटसर झालेली आहे. लगेच खायला घ्यायची. गरम गरम ही भाजी एकदम छान लागते. ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी. चला तर या पद्धतीने नक्कीच तुम्ही ही भाजी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली तुमची भाजी ते. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.